आहेत त्याच्यात. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. आपण आज ना झाला आपला म्हणजे प्रवास 18 दिवसांचा पूर्णत्वाकडे हळूहळू आलेला आहे. तर आपण दैवासूर संपद विभाग योग हा अध्याय बघणार आहोत. खूप असा छानसा अध्याय आहे. बरंच काय काय आपल्याला ह्याच्यातून म्हणजे दैवी गुण कोणते की जे आपल्याला कृष्णांकडे जायला मदत करतात आणि आसुरी गुण कोणते हे बघणार आहोत. हा आपण आधी मंगलाचरण म्हणूया आपलं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजींना प्रणाम करते आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. हा आणि आपला अध्याय सुरू करूया. तर कसं आहे माहिती आहे, आपण 15वा अध्याय बघितला. तर असा एक वटवृक्ष बघितला. हम्म ही खऱ्या आध्यात्मिक जगाची, माताजी पुढची स्लाइड घ्या. खऱ्या आध्यात्मिक जगाची ना प्रतिकृती, सॉरी म्हणजे प्रतिबिंब, हा प्रतिकृती नाही प्रतिबिंब पडलेलं आहे ज्यामध्ये आपण सगळे आहोत. हा आणि त्या प्रतिबिंब म्हणजे बघितलं आपण की आपण त्या म्हणजे ज्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत. आणि मग आपण बघितलं की त्या मुळाच्या सगळ्यात वर कोण आहेत, ब्रह्मदेव आहेत आणि खाली खाली जाऊ तसे वेगवेगळे योनी आहेत. हा मग ते प्रतिबिंब कशात पडलंय ते आपण बघितलं तर ते डिझायर इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. हा मग आपण आणि बरोबर त्या नदीच्या पलीकडे कोण आहेत, आध्यात्मिक जगत आहे, कृष्णांचं गोलोक धाम वगैरे आहेत. म्हणजे फक्त ती इच्छांची नदी आहे मधी. हा मग आपण बघितलं की कसं जायला हवं ते इच्छांच्या नदीच्या पलीकडे. तर ज्ञान आणि वैराग्य ही दोन शस्त्र हवी तुमच्याकडे. हा तर मग आता हे दैवी गुण म्हणजे हा आजचा अध्याय आहे ना, त्याचं नाव दैवासूर संपद विभाग योग आहे. म्हणजे दैवी आणि आसुरी गुण कोणते आहेत ते कृष्णाने इथे सांगितलेले आहेत. तर आपण आहे ना आपल्या दैवी गुणांना वाढवायची प्रयत्न करायला हवा. हा तर आपण कृष्णांकडे भक्ती मार्गात प्रगती करू शकू जाण्यात. आणि हा श्लोक 15.15 सगळ्यांनी लक्षात म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा. हा आपल्या लक्षात ठेवण्यापेक्षा मी म्हणेन ना तो आपल्या वर्तनातून हृदयात उतरवा. 15.15 हरे कृष्ण. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिज्ञान अपमोहन च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेह चाहम.
मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि मनुष्य माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, विस्मृती होते. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यायोग्य आहे. निस्संदेह वेदांचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. म्हणजे इकडे एक लक्षात घ्या, की कृष्णानेच सांगितलं एक बघा इथे, की सर्वांच्या हृदयात ते स्थित आहेत आणि स्मृती, ज्ञान, विस्मृती हे कुणापासून मिळतं आपल्याला? कृष्णांपासून. म्हणजे ज्या बुद्धीचा आपल्याला खूप अहंकार असतो, त्या बुद्धीच्या जोरावर मी माझं कुटुंब हे करतोय, मी माझा उद्योग चालवतोय किंवा मी हे चालवतोय, मी ते ती ज्ञान कुठून येत असतं बघा, कृष्णांकडून येत असतं. हं. आणि वेदांच्या बाबत म्हणाल तर वेदांचे संकलक म्हणजे निर्माते, अ, वेदांचं ज्ञान ब्रह्मांना देणारे कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि वेदांद्वारे जाणण्यायोग्य पण कोण आहेत? कृष्ण आहेत. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आहे ना, हा आपल्या मनुष्याचा रथ. मी तुम्हाला शरीराचा रथ मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं की नाही, पुन्हा पुन्हा आपण हा रथ बघणार आहोत. तर त्या बेभान व्हायला द्यायचं नाही आपल्या इंद्रियांना. हा आपल्या शरीराचा रथ योग्य मार्गाने जायला हवा असेल असा, ज्या दिशेला तुम्हाला न्यायचंय, तर तुमच्या बुद्धीने तुमच्या मनावर ताबा ठेवा. हा मग मनाचा लगाम व्यवस्थित असला तर ती पुढची 5 इंद्रिय व्यवस्थित राहणार. त्यामुळे लक्षात ठेवा आणि आत्मा जरा शांतपणे बसेल, असा भांबावलेला नसेल, की आपल्या बुद्धीने मनावर कंट्रोल ठेवायला शिका. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि हा जीवनाचा रथ ज्यासाठी जीवन मिळतं मनुष्य, त्यासाठी मार्गावर जाऊ दे. हे आपण सत्व, रज, तम मनुष्यांचे किती म्हणजे प्रकृतीच्या ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो आपण. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. बघितलंय आपण हे. आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला शुद्ध सत्व गुणाकडे प्रवास करायचा आहे. हां, पुढची स्लाईड घ्या माताजी. हा शुद्ध सत्व गुण आहे. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. जेव्हा तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घेता म्हणजे सत्वगुणात असता, पण इथले सत्वगुण तुम्हाला काय बांधून ठेवतं? म्हणजे सुख बांधून ठेवतं. हां, सुखामुळे बांधले जातात. सत्वगुणातले लोक हे शिकलेले आणि असे थोडे संपन्न आणि सुखी असतात. हां, मग ते सुख तुम्हाला पुन्हा पुन्हा इथं बांधून ठेवतं. त्यामुळे त्याचीही आशा करायची नाही. आपण स्वतःला कृष्णांच्या चरणांशी भक्ती सेवेने बांधून घ्यायचं. आला बघा आपला दैवासुर संपद विभाग योग. तर आणि म्हणजे दैवी आणि असुरी स्वभाव आहेत हे. तर इथे पहिल्यांदा एक गोष्ट बघायला हवी, की देव आणि असुर असे नाही की 2 शिंगवाले असुर असतात किंवा ते मोठे मोठे असतात, त्यांचे डोळे लाल असतात वगैरे असं काही नसतं. जे वेदांनी सांगितलेल्या प्रमाणे आचरण करतात ते म्हणजे हे म्हणजे दैवी गुण म्हणजे आपण मनुष्य, देव कोण असतात? ही सारी म्हणजे जे वेदांप्रमाणे आचरण करतात ते सगळे दैवीमध्ये येतात आणि जे कोण वेदांप्रमाणे आचरण करत नाहीत ते आसुरी असतात, आसुरी स्वभावाचे असतात किंवा असुर मानले जातात. हां. तर आपण आता बघूया ह्या सगळ्या लीला आहेत बघा. ही म्हणजे ना हे पहिल्या इकडच्या प्रभुपाद स्वामींच्या खाली आहे बघा स्लाईड. ह्यात तुम्हाला स्थान लक्षात येतं कृष्णाचं, की ते सर्वोच्च आहेत. हे आपण मानायला हवं. हां. आणि ते जे मानत नसतात ना, ते असुरांप्रमाणे वागतात. इकडे कृष्णांच्या बालपणातल्या लीला आहेत बघा सगळ्या. तर प्रत्येकाच्या समोर कृष्ण परमात्मा स्वतः होते. पण एक जण सुद्धा हा राक्षस, त्या पूतना म्हणा किंवा हा कालिया आणि शिशुपाल आणि हे कोण म्हणजे तो मला म्हणजे आता वेळ नसतो आपल्याला तेवढं सांगायला. पण ही समोरच होती. कृष्ण त्यांच्या समोर होते. पण एक जण पण त्यांना ओळखू नाही शकला. कारण काय माहितीये? ती स्थित म्हणजे कशात होती? तर आसुरी गुणांमध्ये स्थित होती. त्यामुळे. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. मग आपण कृष्णाकडे कसे परत जाऊ शकतो? घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपल्याला हरिनाम जप करायला हवा हां. भक्ती सेवेने कृष्णांशी जोडून घ्यायला हवा आपण.
पण बरेचदा हे सगळं बघितलेलं आहे. कसंही घ्या तुम्ही, तुम्हाला आवडेल त्या मार्गाने करा. हरिनाम जप मात्र करायला लागेल. त्याशिवाय मनाची शुद्धता येत नाही आपल्या. तर ओके. हां, आता आपला आजच्या अध्यायातलं हे सुरू झालं. म्हणजे दैवी गुण बघा. दैवी गुण म्हणजे इथे कुठेही तुम्ही पाण्यावर चालायला हवं, दुसऱ्यांच्या मनातलं ओळखायला शिकायला हवं. अ, किंवा अचानक ह्या स्थानावरून तिकडे प्रकट व्हायला हवं. हे काहीही गुण नाहीयेत. ही गीता आहे. हे जीवनाचं विज्ञान आहे. हं. इथे कृष्णाने दैवी गुण काय सांगितलेत ते बघा आणि त्याचं महत्व ओळखा आणि ते आपल्याला आपल्या जीवनात उतरवा. ह्यांना म्हणजे मूळतः कोणते गुण दैवी आहेत ते बघा आणि ते आपल्याला त्या मार्गावर चालायचंय. फॅन्टसीमध्ये जगायचं नसतं. आपण सत्यात जगायला शिकायला हवं. हां, तर आता पहिला निडरता. निडरता म्हणजे ना हा संन्यास आश्रमातल्या लोकांसाठी आहे, की आणि सर्वांनी म्हणजे जेव्हा आपण कृष्णांसाठी सगळं सोडत असतो गुरूंच्याकडे जायला, तेव्हा हे ठामपणे म्हणजे त्यांना वनांमध्ये जावं लागतं, जीवनात एकटं राहावं लागतं. त्यामुळे आपला हा ठाम विश्वास हवा, की भ्यायचं नाही. कृष्ण आपल्या बरोबर आहेत. काहीही झालं, कुठेही असू, तरी हृदयात कृष्ण आहेत आपल्या बरोबर आणि ते काय ते बघून घेतील. हा ठाम विश्वास असतो. त्याला म्हणतात निडरता. आपणही ती आपल्यामध्ये आणायला हवी. आध्यात्मिक ज्ञानाची आवड आहे तिथे. हां, म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळवायची आवड हवी. गुरूंकडे जायची, जिज्ञासा करायला हवी. काय आहोत प्रश्न पडतात जशी अर्जुनाने केली. हां, तर आपल्याला ज्ञानमार्गावर चालायची आवड हवी. बघा हां, तुम्ही किती म्हणजे जीवनातली सिम्प्लिसिटी विसरलोय आपण. साधी राहणी उच्च विचारसरणीपासून लांब आलोय. हे त्याच्यात जवळ घेऊन जाणारे गुण आहेत आपल्याला. तर ज्ञान मार्गावर चालायची आवड हवी. त्यासाठी थोडासा वेळ काढावा लागेल. स्वतःचं नेहमीचं आयुष्य सोडून थोडंसं गुरूंकडे, मंदिरांमध्ये प्रवचन वगैरे ऐकायला जावं लागेल. हां, तर ज्ञानाच्या मार्गावर चालायची आवड हवी आपल्याला. दान हे गृहस्थाश्रमातल्या लोकांसाठी आहे बघा, की जी लोकं संन्यास आश्रम घेतात किंवा धर्माच्या ह्या शिकवणींसाठी जीवन देत असतात स्वतःचं. त्यांना ती कधी दारात येतात, कधी मदतीसाठी काहीतरी मागितलं तर दान करावं. हं. त्या आणि त्या लोकांना दान केल्याने आपलं हे पवित्रच होत असतं. हं. त्यामुळे दान करायला हवं आपण. म्हणजे तुम्ही पैशाचंच नका करू. मग तुम्हाला पैशाचं नाहीच जमत आहे. तुम्ही आता छोटी मुलं आहात किंवा तुम्ही पैसे नाही कमवत. तर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिका. आता जे शिकताय ते कोणाला तरी सांगा किंवा मग तुम्ही हरिनामचं जपचं महत्त्व सांगा. गोष्टी नाही सांगितल्या तरी वेगवेगळे तुम्हाला गाता येत असेल तर ते गाणं गायला कुणाला तरी शिकवा. पण अशा छोट्या-छोट्या गोष्टी करा. पण जीवनात देण्याचं महत्त्व समजा. पाण्याचं भांडं भरून ठेवा कोणीतरी पाणी प्यायसाठी. थोडेसे चिमण्या वगैरेसाठी दाणे टाका. जीवनात दानाचं महत्त्व समजून घ्या. हं. म्हणजे दृढ संकल्प हवेत आहे. चौथा गुण कुठला आहे? स्थिर. म्हणजे तुम्ही असं ना सतत उद्या 5 वाजता उठणार आहे, पण नाही उठलो. मी परवा परत ठरवायचं. मी सकाळी 5 वाजता उठणार, नाहीच उठलो. ह्याला म्हणजे ह्याने आपण कुठे जात नाही. तुम्ही ठरवलंय ना एकदा, तर तुम्ही ठाम असायला हवं. दृढ निश्चय हवा आपल्यामध्ये. हां, आत्मसंयम. अ, हा पण खूप गरजेचा आहे. तुम्ही जेव्हा शिकत असता, तेव्हा ब्रह्मचारी आश्रम असतो आपला. तर आपण त्याचं पालन करायचं आणि ज्ञान मार्गावरच चालायचं असतं. ज्ञान मिळवायसाठी आहे, तर पूर्ण लक्ष देऊन ज्ञान मार्गावर चालायचा प्रयत्न करायचा. आत्मसंयम खूप म्हणजे खूप गरजेचा असतो आपल्यासाठी. हां. साधेपणा. तर प्रभुपाद स्वामी म्हणजे आपले आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हे साधी राहणी उच्च विचारसरणीवर खूप भर देतो. तर जीवनाचा साधेपणा तुम्ही समजून घ्या. जे तुम्हाला गरजेचं आहे ना, आवश्यक आहे तेवढं मिळवा. कपडे म्हणा, ही साधन संपत्ती. काय होतं ना, किती तो साठा करायचा, किती साठा. खोलीत कधी लक्ष टाकलात तर म्हणजे एकदा बघितलात नजर फिरवलात तर किती अशा गोष्टी असतात, की ज्याच्या आपण कधी उघडून पण त्या बघत नाही, तरी आपण घेतलेल्या असतात, तशाच पडून असतात. कधीतरी वेळ काढून त्या कोणाला गरजेच्या आहेत त्यांच्यापर्यंत तरी पोहोचवा.
आणि जीवनाचा साधेपणा समजून घ्या. जेवढं म्हणजे पृथ्वी पण आपली माता आहे. तिच्या तुम्ही जे काही वस्तूंसाठी हे जे अट्टाहास करतो ना आपण आणि बघत पण नाही नंतर त्याच्याकडनं, पण कुठेतरी त्या कारखान्यात बनायला वगैरे ना, शेवटी पृथ्वीतनंच सगळं आपण घेत असतो ना. तिचं शोषण होतं एक प्रकारे. त्यामुळे गरजेचं वापरा, जे आवश्यक आहे, आपल्याला लागतं तेवढं. हं. अहिंसा हां, आता अहिंसा म्हणजे सांगते. अहिंसा ह्याचा मूल काय आहे माहिती आहे? शब्दाचा अर्थ प्रभुपाद स्वामींनी आपल्या भगवद्गीतेत लिहिलेलं आहे, वाचा तुम्ही ते, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा नाही बनायचा नाही. म्हणजे कुणाच्याही उत्क्रांतीमध्ये, प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. हां, मग त्याची एखाद्याची आध्यात्मिक जरी होत असेल ना, तो भक्ती मार्गावर जरी जात असेल ना, तर आपण मधी भिंत बनून उभं राहायचं नाही. तो करत असेल एखादा काहीतरी प्रयत्न थोडासा भक्तीच्या, तर आपण थोडासा मदतच करायला बघायची. हां, म्हणजे आलं लक्षात हिंसा म्हणजे कुणाच्याही प्रगतीमध्ये अ, तुम्ही हे व्हायचं नाही, अडथळा. मग तुम्ही अशा पोस्टवर असाल, की दुसऱ्यांना काहीतरी आलेलं आहे वरून, तर ते तुमचं कर्तव्य देणं आहे ना तिथे, तर तुम्ही द्यायला हवं. असं नाही की ते सगळं मिळालंय कोटा आपल्याकडे घेतला. ही अहिंसाच आहे. ज्याची त्याच्या कुणाच्याही प्रगतीत आपण अडथळा व्हायचा नाही. मग आता अहिंसा ही जिभेच्या म्हणजे आपली जीभ फक्त मागते मांसाहार म्हणून आपण करायला शिकलोय. फक्त जिभेच्या इच्छा पुरवायसाठी ना आपण नाहीतर किती म्हणजे किती आता व्यवस्थित प्रमाणात फळ-फळावळ, भाजीपाला, धान्य सगळं उपलब्ध आहे. हां, तरी आपण जीवन मरणाचा प्रश्न असला आणि मी हिंसा करून खाल्लो, हा वेगळा आहे. पण तुम्ही इथे सगळं सध्या व्यवस्थित उपलब्ध असताना फक्त जिभेचे चोचले पुरवायसाठी दुसऱ्या प्राण्यांना मारतो आपण. हां, आणि मग तिथं होतं काय, त्या प्राण्याचे ना त्या शरीरात ठरलेले दिवस असतात. मग जेव्हा आपण त्याची म्हणजे त्याला फक्त खाण्यासाठी मारतो. मग नियम कसा आहे, तो आत्मा असतो ना, म्हणजे त्याचे पुढचे किती दिवस त्या शरीरात उरलेले आहेत, ते पूर्ण करायसाठी त्याला परत एकदा त्याच शरीरात म्हणजे आता तुम्ही एक कोंबडी मारलात, तर तिचे पुढे जितके दिवस उरले असतील त्यासाठी त्या आत्म्याला परत एक कोंबडीच्या शरीराच्या म्हणजे पिल्लू वगैरे असा प्रवास करून कोंबडीच्या शरीरात उरलेले दिवस काढावे लागतात आणि मग त्याला मुक्ती मिळून म्हणजे त्याचं पुढचं जे शरीर असेल तिकडे तो जातो. म्हणजे ती पण एक अशा उत्क्रांतीच्याच मार्गात असतात ना, आता हे शरीर, मग ते शरीर असं करत मानव शरीराकडेच कधीतरी पोहोचणार असतात. मग आपण जेवढ्या वेळेस मारत राहतो, तेवढ्या वेळेस त्यांना पुन्हा म्हणजे त्या शरीरातले दिवस हे पूर्ण करावेच लागतात. त्यामुळे आपण पण कसं होतो, त्यांच्या उत्क्रांतीमध्ये अडथळा बनतो. आणि दुसरी म्हणजे 2 गोष्टी आहेत. आल्या ना अहिंसा शब्दाचा अर्थ लक्षात, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. ना ह्या जीवांच्या, ना कुठल्या म्हणजे भक्ती अध्यात्मात कोण पुढे जात असेल तर त्यांच्याही नका बनू, कुणाच्याच. ही असते अहिंसा. त्यामुळे आणि जिभेच्या 2 मिनिटाच्या चोचले पुरवण्यासाठी का कोणाला मारा? त्रास द्या दुसऱ्यांना. तेव्हाचे त्यांचे जे हे असतात ना भावना बोलता नाही आलं, का नाही आलं तरी शेवटी प्राणी आहेत. तर त्याही त्या म्हणजे अन्नात उतरलेल्या असतात. हं. मत्सर तपस्वी म्हणजे मत्सर असू नये, निर्मत्सर सर्वांभूती असावं. सर्वांवर प्रेम करायला शिकावं. कुणाशी म्हणजे तुझ्यामुळे हे झालं. आतापर्यंत तर हे लक्षात आलं, की आपल्या कर्मानुसार सगळं आपल्या जीवनात घडत असतं. तर आपणच कारणीभूत असतो. दुसऱ्यांवर त्याचं खापर फोडायचं नाही कधी. निर्मत्सर म्हणजे दुसऱ्यांविषयी ते प्रत्येकाला आपण प्रयत्न तर करायला हवा, की तो ज्ञानी मार्ग आपण बघितलेले ना, एक ज्ञानी अ, कसे सगळ्यांमध्ये फक्त हे बघतात कृष्णांना. तसं आपण पण प्रयत्न करायला हवा. हां. हे सत्य ते तपस्वीपासून मुक्त नाही. ते चुकीचं झालंय जरासं. तपस्या हवी आपल्या जीवनात. प्रत्येकाच्या हवी हां, जीवनात तपस्या म्हणजे असं शक्य आहे म्हणजे यज्ञ एक प्रकारचे. आता तुम्ही हरिनाम जप कराल, कलियुगाचा सगळ्यात सोपा म्हणजे गृहस्थांसाठी प्रभुपाद स्वामींनी गीतेमध्ये लिहिलंय, की अ, अग्निहोत्री यज्ञ हा सांगितलेला आहे. पण ते काही कलियुगात शक्य नाही तेवढं सगळं करणं. कलियुगात काय सांगितलेलं आहे? हरिनाम जप. त्यासाठी तुम्ही अगदी ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा हे तुम्ही जर अभ्यासा, गीत आपली हे वाचा.
इस्कॉनची सगळी पुस्तकं त्यात तुम्हाला शास्त्रांमधल्या प्रमाणासकट मिळणार की कलियुगाचा धर्म काय हरिनाम जप. मग ऍटलिस्ट ती तरी यज्ञ म्हणून करा, तीच करायची आहे. सत्य, जीवनात तुमच्या सत्य हवं. आपलं कसं झालंय ना, अ, आपण म्हणजे आज बोलतो ते उद्या आपण मान्य करत नाही, मीच ते बोललो होतो म्हणून. असं नाही, तुमच्या जीवनात सत्यता हवी. तुमच्या असत्य बोलण्याने कुणालाही त्रास होता नाही. हम्म हे खूप चुकीचं असतं. तर तुम्ही सत्य बोलायला हवा. सत्य म्हणजे बोलणंच नाही तर जगणंच तुमचं सत्याशी जोडून घ्या. हं. सर आणि वेगवेगळ्या हे अवतारांमध्ये तुम्ही बघितलंय ते कृष्णांचे भक्त आणि कृष्णानी हे सगळं अशा प्रकारे जीवन जगून दाखवलेलं आहे. असं काही नाहीये हे म्हणजे की माताजी असं काय सांगतायत की जसं काय आता दुसऱ्या म्हणजे कुणाला हे शक्यच नाही. खूप साधेसे गुण आहेत. हं. सर्व जीवांसाठी करुणा. हा मग अहिंसेशी याला जोडा किंवा दान दान वगैरे कशाचे आहे तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला शक्य आहे दुसऱ्यांसाठी करणं तर करायला हवं ना तुम्ही. आता हेच आपल्यासाठी ज्ञानेश्वरांनी तेव्हा एवढा एवढा त्रास सहन करून थोडा त्रास सहन नाही झाला समाजाकडून किती किती त्रास सहन केला एवढ्या छोटी मुलं होती ती. हा पण त्यांनी हे ज्ञानाचं आपल्यासाठी मार्ग दाखवला नसता तर चालू शकलो असतो का. एकच कारण होतं की त्यांना दुसऱ्यांविषयी करुणा होती. हं. त्यामुळे आपण पण सर्व सजीवांसाठी करुणा ठेवायला हवी. हं. स्वच्छता. स्वच्छता ही 3 गोष्टींची हवी असते. शरीराची म्हणजे तुम्ही स्वच्छ धुतले सकाळी उठून सगळं आटपून अंघोळ करा. स्वच्छ धुतलेले कपडे वापरायला हवेत. पुन्हा तुमची जिथे राहता तिथे टापटीप करायला हवी. काम वेळच्या वेळेत पूर्ण करणं. ही झाली शरीराची. दुसरी मनाची असते. हां. जसं तुमचं शरीर तुम्ही स्वच्छ ठेवा, स्वच्छ तसं मनही शुद्ध हवं. दुसऱ्यांविषयी चांगले विचार. दुसऱ्या स्त्रीला बघितल्यावर तुम्ही माता मानायला हवी. हं. अशी म्हणजे मनाची पण स्वच्छता हवी. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिकायला हवा. जलस वृत्ती नसायला. त्यांनी सांगितलं ना, निर्मत्सर असायला हवं. तशी मग शरीराची झाली, मनाची झाली आणि व्यवहारांची. अशी 3 प्रकारची. व्यवहारात पण तुमच्या शुची हवी म्हणजे स्वच्छता म्हणजे सत्यता हवी. तर 3 स्वच्छता आयुष्यात लक्षात ठेवा. शरीराची, मनाची आणि व्यवहाराची. हे आले, हे आहेत दिव्य गुण. हे गुण आहेत ना, तुम्हाला भक्तीमध्ये जोडायला एक मदत करतात आणि त्यामुळे कृष्णांकडे न्यायला मदत करतात हे गुण. ते आपल्या हृदयातच असतात कृष्ण. त्यांना माहित असतं की आपण ह्या मार्गाने चालतोय ते. घ्या माताजी. आणि बघा हे आपल्या जीवनात उतरवायचे गुण आहेत. असं नाहीये की शिकून विसरून जायचे गुण आहेत. विश्वास आणि आस्था नसतो. मी तुम्हाला सांगितलं ना आसुरी स्वभाव हे मुळातच असुर कुणाला म्हटलेलं आहे जे वेदांनी सांगितलेल्या मार्गावर चालत नाही ते असुर असतात. तर त्यांना विश्वास नसतो. म्हणजे पुनर्जन्म किंवा सत्कर्म करणं त्यांना एकच माहित असतं इथं ते तत्वज्ञान की जीवन म्हणजे एक मेणबत्ती आहे तशी पण जळतच चालली आहे ती विजायच्या आधी काय करून घ्या म्हणजे नाही मेणबत्ती नाही आईस्क्रीम आहे सॉरी आणि ते तसं पण वितळतच ते जसं काय पूर्ण वितळायच्या आधी खाऊन घ्या. आपण असं नाही सांगत आपण सांगतो जीवन म्हणजे पणतीसारखं असतं. ते दुसऱ्यांच्या म्हणजे आयुष्यात प्रकाश पसरवा. तर कसं आहे ना बाळानो ही आसुरी स्वभाव म्हणजे काय ती विश्वास नाही कुणावर आस्था नाही कुणाविषयी प्रेम नाही सत्यता नाही असं म्हणजे जे आहे ते आपलं मज्जा 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 करत चला. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. हा अभिमान की मीच सगळं केलंय, मीच सगळं केलंय, माझं आहे, अहंकार. हा पण तेच म्हणजे अभिमान वस्तूंचा असतो. ज्ञान, दिसणं, अ, तुमची कौटुंबिक परंपरा अशा कशाचाही असू शकतो. अहंकार असतो. मी केलंय, माझ्यामुळे तुम्ही आहात. त्याच्या बदल्यात म्हणून सगळ्याची अपेक्षा असते. क्रोध, कठोरता, अज्ञानता. सतत छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायचं. पुन्हा कठोर म्हणजे कठीण दुसऱ्यांविषयी शब्द कठीण, वागणं कठीण. अज्ञानता म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर म्हणजे ज्ञान मिळवायची इच्छाच नाहीये. आणि त्या ज्या अज्ञानात स्थित आहेत त्याच्यात अहंकार इतका असतो की मलाच सगळं येतं.
असं. आणि अप्रसिद्ध होण्याची इच्छा म्हणजे कसं हे म्हणजे करतीलही चांगली कर्म, काहीतरी बांधतील म्हणजे दान देतील. पण ते पण कसं ट्यूबलाईट मंदिरांमध्ये देतील तर प्रत्येक ट्यूबलाईटवर असं नाव मोठं-मोठं दिसायला हवं, ह्यानी दिलंय. पंख्याच्या 3-3 पात्यांवर नाव टाकायला पाहिजे, ह्यानी दिलंय. म्हणजे दान असतं ते ह्या हाताचं त्या हाताला कळू नये असं करायचं असतं. तर त्यांना म्हणजे प्रसिद्ध होण्याची इच्छा, हे पण अज्ञान आहे बघा. हं. इतरांकडून आदर्श शोधणे म्हणजे नम्रता ह्या गुणाची व्याख्या काय आहे? की तुम्ही नम्रता म्हणजे प्रत्येक वेळेस उठून प्रत्येकाला वाकून नमस्कार करणे. ठीक आहे, त्याला काही कोणी तुम्हाला थांबवलेलं नाही. पण नम्रता म्हणजे दुसऱ्याकडून कुठल्याही आदराची अपेक्षा न करणे. हां, ही असते नम्रता आणि ज्ञानाची पहिली पायरी आहे नम्रता, की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या मान मिळण्याची अपेक्षा न करणे आणि ही कायमच दुसऱ्यांकडून आदर शोधत असतात. हे बघा शास्त्रांचे पालन न करणे किंवा त्यांचा विश्वास नसतो शास्त्रांवर. तर हे आहेत आसुरी गुण. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला कृष्णांपासून लांब घेऊन जातात. भक्ती मार्गापासून तुम्हाला दूर घेऊन जातात. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, हे बघा. ती आहे ती त्याची विचारपूस करते. हा काहीतरी जाळून म्हणजे सर्व शक्तिमान तोच असल्यासारखा कसा उभा आहे बघा. हे फरक आहेत. म्हणजे दोघंही दिसताना तर काय तुम्हाला कळतच आहे ना, त्याला काही 2 शिंग वगैरे नाहीयेत. म्हणजे हे दैवी गुण, ते आसुरी गुण. करुणा हवी ना. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, तर हे ना दैवी आणि असुरी दोन्ही गुण आपल्यामध्येच आहेत हां. असं नाहीये की तो आहे ना, तो त्याच्यात नाहीयेत, माझ्यात आहेत, असं नसतं. हे दैवी गुण पण आपल्याच आत आहेत, असुरी गुण पण आपल्याच आतमध्ये आहेत. आपण स्वतः आपल्या दैवी गुणांना वाढवायला हवं. घ्या माताजी पुढची स्लाईड. कलियुगात दोन्ही आपल्या आतमध्येच आहे. हे बघा, मग आपल्यातले दैवी गुण कसे विकसित करावे आणि आपल्यातल्या राक्षसाचा कसा पराभव करावा? तर घेऊ का बघूया आता कसं करूया. माताजी घ्या पुढची स्लाईड. हां, तर हे बघा, ते म्हणतात ना, आंब्याच्या पेटीमध्ये एक आंबा असला की उरलेल्या सगळ्या आंब्यांना खराब करतो. तसं आहे. आता हेच मोगऱ्याचं फूल आहे बघा हां. हे मोगऱ्याचं फूल जोपर्यंत झाडावर आहे किंवा ते एक म्हणजे गजरा किंवा हार ह्याच्यात आहे तोपर्यंत आपण त्याला वापरतो किंवा म्हणजे वापरतोच. आणि तेच ह्याचं फूल असेल ना, मोगऱ्याची फुलं डस्टबिनमध्ये असली, कचऱ्याच्या टोपलीत, तर आपण त्याला उचलायला वगैरे जात नाही, उपयोग करत नाही त्याचा. तर आहे ना, मग असं का होतंय सांगा मग? तर ती संगती पुढची स्लाईड घ्या. आपली संगती आहे ना, म्हणजे हे दैवी गुण आपल्यामधले वाढवायचे असतील, कृष्णांकडे जायचं असेल हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपली ना संगती खूप हुशारीने निवडा. म्हणजे चुकीच्या संगतीमध्ये स्वतःला ठेवू नका. विनाकारणचा YouTubeवर वगैरे ज्याच्याशी आपला काही प्रश्न नाही. म्हणजे काही संबंध नसतो. अशा गोष्टी पण आपण ऐकून रागीट होत असतो. तावातावाने दुसऱ्यांबरोबर त्याच्याविषयी बोलत असतो वगैरे. ज्याच्याशी आपल्याला तसं आपण काही संबंधित नसतो. कोण कुठे जगाच्या कुठल्या भागात काय-काय होत असतं. तर आपली संगती जराशी तुम्ही काय ऐकता? हां आणि जी मदत प्रत्यक्षात करू शकता ना, ती उठवा आणि करा. त्याच्यासाठी पण कोणी अडवलेलं नाही. पण तुमची संगती म्हणजे तुम्ही काय ऐकता, कुणाच्या संगतीत राहता, काय बोलता, हे जरासं चांगलं असू दे. म्हणजे चांगलं घेतलं तर चांगलं बाहेर पडणार ना. त्यामुळे ग्रहण करताना चांगलं करा. आता मी तुम्हाला सांगितलं ना, वाईट संगतीचा परिणाम करणाला विचारा. तुम्हाला YouTubeवर हे सापडणार. तुम्ही टाइप केलात तर प्रवचनं. हं. अशी. त्यामुळे तुमची संगती खूप हे ठरवते तुमच्याविषयी. तुमचं कोणाशी राहत कोणाच्या सोबतीने तुम्ही राहता. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यावेळेस ते फूल मोगऱ्याचं डस्टबिनमध्ये असलं तर आपण त्याला नाही वापरणार. हं. ते सफरचंद आहे ना, ते खूप जास्त दिवस खराब सफरचंदाबरोबर पेटीमध्ये राहिलं तर तेही खराब होतं असं असतं. हं.
मग शुद्धीकरणाची प्रक्रिया कुठली आहे बघा, तर त्यासाठी आपण जरा मंदिरांमध्ये जा, तुमच्या गावात हरिनाम सप्ताह असतात, ज्ञानेश्वरी पारायण सोहळे, कधी इस्कॉनच्या आमच्या मंदिरांमध्ये जायला मिळालं तर अवश्य भेट द्या. ते वातावरण अनुभवा. काही तिथं तुम्हाला मिळाली मदत करायला तर ती मदत करा. म्हणजे जप करा आणि ते काही नाही करायचं तर घरातल्या घरातून तरी ह्या गोष्टी आपण करू शकतो बघा. जप करणे, शास्त्र ऐकणे, प्रसादांचा आदर करणे. हां, घ्या माताजी पूजा. म्हणजे जे प्रसाद म्हणजे जे काही खातोय ते आधी कृष्णांना अर्पण करून खाणे वगैरे. तर हे बघा, म्हणजे हे दोन्ही गुण आहेत ना, ते आपल्याच आतमध्ये आहेत. मग आपला चांगुलपणा वाढवून आसुरी गुणांना आपण शांत करायला हवं. आणि हरिनाम जपाच्या भक्तिसेवेच्या मार्गावर चाललो, की आपोआप हे दैवी गुण वाढत राहतात. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. मग कधी सुरू करायचं भक्ती जीवन? तर त्यांनी सांगितलं बघा, प्रल्हाद महाराजांनी तर ते जन्म म्हणजे आईच्या पोटातूनच सुरू केलं होतं. ध्रुव महाराजांनी 5व्या वर्षी सुरू केलं. त्यामुळे मी म्हातारा झाल्यावर मला वेळ मिळाल्यावर करेन वगैरे असं नसतं. जिथे आहात, आता कळलंय ना तुम्हाला, तर तिथून स्वतःला कृष्णांशी जोडून घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. आपोआप होतात त्या आणि मुख्य म्हणजे एखाद माळा जप तरी रोज करायचा प्रयत्न करा. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आपलं जीवनाचं चक्र आहे. हां, तर ह्या पुढची स्लाईड घ्या माताजी. आता तरुणपण, म्हातारपण सॉरी बालपण, तरुणपण, म्हातारपण. तर आहे ना घ्या माताजी पुढची स्लाईड. इथे असू दे हां. तर तुम्ही बघता की म्हातारा झाल्यावर आपण कसं करू शकणार सांगा? शरीर साथ देत नाही. म्हणजे लक्षात राहत नाही. तेवढं तोंडाने बोलता येत नाही. मग कसं करणार? आणि का आयुष्यभर कधी कृष्ण आठवला नाही, तर तो म्हातारपणी का आठवेल आपल्याला? त्याची तुम्हाला म्हणजे कृष्णाने सांगितलंय ना, तुम्हाला सरावाने हे करून घ्यावी लागेल, म्हणजे तुम्ही सवय करून घ्यावी लागेल त्याची. त्यामुळे प्रभुपाद स्वामींनी पण बघा, बालपणापासून ते कृष्णाशी जोडलेले होते. तसे आपण पण आता जेव्हा आपल्याला कळले, तेव्हापासून प्रयत्न करायला हवं. त्यासाठी म्हातारपणाची वाट नाही बघायची. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आपल्याला जनरली ना ह्यांनी काय सांगितलंय बघा, ह्या 6 आपल्याकडचे पैसे, धन, उच्च शिक्षण, सौंदर्य, तपस्या, आपला तारुण्य, चांगले परिवार, म्हणजे आपण किती चांगल्या परिवारात नव्हतो. असे गुण असतात ना, ह्याचा आपल्याला हे असतो. जनरली ह्या 6 मधल्याच कुठल्यातरी गोष्टींचा आपल्याला अभिमान असतो. तर हा अभिमान आहे ना, हा काळाशी निगडीत आहे. म्हणजे हे आज आहे, उद्या नाही असं असतं. म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत हे कायमच आपल्याबरोबर असणार आहे. आणि शेवटी जेवढा आपला इथला पृथ्वी मी सांगितलं ना, जेवढं आपलं जीवन आहे तोपर्यंतच आपल्याबरोबर हे राहणार आहे. पुढच्या जन्मात पुढच्या आहे, पहिल्यापासून सुरुवात. मग एक गोष्ट भक्ती अशी आहे, जी आपली ह्या जन्मात तुम्ही जेवढी कराल ना, तेवढी जशीच्या तशी पुढे येते आपल्याबरोबर. बाकी काही येत नाही. त्यामुळे हा व्यर्थ आहे ना तुमच्याकडे, आहे कृष्णाची कृपा आहे म्हणून आहे. त्याचं दुसऱ्यांना कमी दाखवण्यासाठी वगैरे उपयोग कधीच करायचा नाही. आता आपण गोष्ट बघूया. तर आपण भक्ती मध्वाचार्य आहेत बघा, त्यांना प्रणाम पण करा. तर ज्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला, तर तुम्ही लक्षात ठेवा, की ती आपल्याबरोबर मात्र पुढे येते. कधीतरी सांगा मग कधीतरी सांगायचं असेल तर सांगा, "हो, करतो मी जॉब." किंवा तर एखाद्याला उठून गोष्ट सांगायचीच असली तर सांगा एखादी शास्त्रांमधली आणि शास्त्रार्थासह गोष्ट सांगा. म्हणजे त्यातनं आपण काय बोध घ्यायचे आहेत आपल्या जीवनात. सांगा मग तसं. अभिमान करायचा तर तो करा. घ्या मग. शिका एक छान-छान हार करायला. लावा थोडीशी रोपं, येऊ देत फुलं, वापरा पूजेसाठी. हं. हे बघा, शिशुपालांच्या म्हणजे शिशुपालांची आई ही कृष्णांची आत्या होती. मग त्यांनी सांगितलेलं असतं ना, की म्हणजे कसं असतं शिशुपाल जन्मतो तेव्हा त्याला म्हणजे जादा 2 डोकी वगैरे असतात. असं ते बाळ असतं. मग त्यांच्या त्या राजांना ना आणि म्हणजे शिशुपालांची आई आणि वडिलांना त्यांचे हे काय सांगतात, की हा मुलगा ज्याच्या समोर आल्यावर म्हणजे हे बालक, तो नॉर्मल एक डोकं, 2 हात वगैरे असणारा नेहमीसारखा मनुष्य बनेल. त्याच्या हातून त्याचा मृत्यू होणार. मग
आत्याचं बाळ बघायला वसुदेवांबरोबर कृष्ण वगैरे त्यांच्या तिकडे जातात. आणि कृष्णाने बघितल्यावर म्हणजे कृष्ण त्या बाळाच्या समोर आल्यावर ना ते बाळ होतं तसं अगदी व्यवस्थित होतं. मग शिशुपालांची आत्या सांगते की असं असं सांगितलंय कृष्ण, तू माझ्या मुलाला मारू नको. मग कृष्ण सांगतात की मी त्याचे 100 अपराध क्षमा करेन. आणि हा जो शिशुपाल होता ना, त्याचं जीवन म्हणजे तुम्ही ती बघाल ना चरित्र जरा, त्याचं तसं कृष्णांशी काही कृष्णाने कधी त्याच्याशी कसलंच वैर केलं नाही. पण हा सतत त्यांना शिवीगाळ करणे, अगदी म्हणजे खालच्या थराला जाऊन बोलले असंच करत असतो. मग अज्ञानात किती म्हणजे हा आसुरी गुण बघा कसे असतात. कृष्ण समोर होते. त्यांच्या मामाचा मुलगा लागत होता, तरीही ते कृष्णांना ओळखू नाही शकले. हं, शरण नाही जाऊ शकले. त्यामुळे हे आसुरी गुण कमी करून आपल्याला दैवी गुण वाढवावे लागतात आपल्यामधले. हं. शेवटी मग जेव्हा तो राजसूय यज्ञ युधिष्ठिरांचा असतो, तेव्हा ते 100 अपराध होतात आणि 101व्या वेळेस कृष्ण सुदर्शन चक्र सोडून त्यांचा वध करतात. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर असे हे असुरी गुण असतात ना, आपल्याला कृष्णांपासून लांब करतात. आता हा श्लोक वाचूया आपण हा. हरे कृष्ण. दंभ दर्प अभिमान च क्रोध पारुष्यम एव च अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हम्म. माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे दंभ, हा हे असुरी, उर्मटपणा, अहंकार, अज्ञान, हे असुरी. आता ते आपण गोष्ट म्हणजे गुण तर आपण हे आधीच बघितलेले आहेत की आता इथे बघा, गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा, अज्ञान यामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केले नाही. ती गोष्ट आहे, तुम्ही तुलसीदासांचं रामायण वाचाल किंवा ते दक्ष प्रजापतींची गोष्ट डिटेल आहे त्याच्यात, तर तुम्ही नक्की बघा. आधी यज्ञाच म्हणजे कोण, ते यज्ञ म्हणजे काय, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णून प्रित्यर्थ करता तो यज्ञ बनतो. मग हे गोष्ट थोडी मोठी आहे, मी फास्ट सांगते हा तुम्हाला. तर काय होतं, ह्या दक्ष प्रजापतींची मुलगी असते सती. सतीचं लग्न कोणाबरोबर झालेलं असते, शिवजींबरोबर. शिवजी कोण आहेत सांगा, वैष्णवानाम यथा शंभू. हा. आणि तसं तुम्ही बघायला गेलात ना पोझिशनच्या दृष्टीने, तर ब्रह्माजींपेक्षा पण शिवजी हे वरिष्ठच आहेत. आपण त्यांचं सदाशिव लोक बघितलेले की नाही, गोलोक वृंदावनच्या तिथंच आहे तो, म्हणजे चार्ट मध्ये. तिथं वरती आहे मूळ सदाशिव लोक. तर आहे ना, त्यामुळे शिवजी हे ब्रह्मांपेक्षा पण हे आहेत, तात्विक दृष्ट्या उच्चच आहेत. मग झालं काय, हे आहेत ना दक्ष प्रजापती, हे ब्रह्मांच्या पुढे असते म्हणजे आलेले असतात, त्यांची जी वंशावळ आहे त्या. मग प्रजापती हे पद होतं तेव्हा. तर हे एकदा एका ह्याच्यात जातात, म्हणजे म्हणजे काय असतो तो दरबार असतो ना, त्यात असे बसलेले असतात, समोर सगळी लोक असतात, सगळे ऋषी मुनी वगैरे. आणि बसलेले नसतात, सॉरी, हे येतात आधी, सगळी बसलेली असतात. मग शिवजी पण तेव्हा बसलेले असतात आणि हे आले दक्ष प्रजापती म्हणून सगळे उठून उभे राहतात. मग शिवजी, कारण काय माहित नाही, पण शिवजी उठून उभे राहत नाहीत, म्हणजे त्यांचं लक्ष नसेल किंवा काय. ते तर भोळे शंकर आहेत, तुम्ही बघितलं ना, सतत समाधी म्हणजे ते ध्यानात स्थिर असतात आणि रामांच्यावर ध्यान स्थिर केलेलं असतं त्यांनी. हा. तर ते उठून उभे राहत नाहीत, बस एवढासा राग मनात ठेवून ते तेव्हाही त्यांना खूप बोलतात, खूप म्हणजे खूप. आणि तसं बघायला गेलं तर पोझिशनने शिवजी ह्यांच्यापेक्षा खूप उच्च, तरी पण खूप म्हणजे खूप बोलतात एवढ्या सगळ्यांसमोर. म्हणजे आसुरी गुण कसे असतात बघा. कठोर शब्दात. पण शिवजी घरी येऊन काय सतीला काय हे काहीही सांगत नाहीत. आता दैवी गुण कसे असतात बघा. एका शब्दाने शिवजी कधीही सांगत नाहीत की असं काही झालं म्हणून. मग ऍज टाइम पासेस शिवजी हे सगळं विसरून जातात, पण हा माणूस का कोण म्हणजे हे कधीही विसरत नाही. मग त्यातच त्यातच मग काही ना काहीतरी त्यांचा अपमान करायचा मार्ग शोधतच राहतात. मग एक यज्ञ करायचा ठरवतात आणि
सगळ्यांना ब्रह्मांडात आमंत्रण देतात. फक्त शिवजींना देत नाहीत. आणि मग तुम्ही कुठल्याही, आता ते आपण होलिकेचं उदाहरण बघितलेलं. कुठल्याही गोष्टीचं ध्येय दुसऱ्यांना त्रास द्यायला नाही, तर समाजाचं कल्याण हे असायला हवं. भागवतमची सुरुवातच अशा ह्याच्यातनं झालेली आहे. हं. ते ऋषीमुनींनी नैमिषारण्यात यज्ञ का केलेला असतो? तर एकच, की मनुष्यांना शांती प्राप्त व्हावी म्हणून. तर असं असायला हवं तुमच्या कुठल्याही कृतीचं ध्येय. दुसऱ्यांना उच्च, नीच दाखवणं असं नाही. तर ह्यांचं ध्येय काय असतं? शिवजींना कमी दाखवणं. मग सगळ्यांना आमंत्रण देतात, शिवजींना देत नाहीत. मग काय होतं? ती विमानं वगैरे वरनं जात असतात शिवलोकावरून, कैलासावरून. तर सती म्हणते, "काय सगळी कुठं निघालेत?" तर जाता-जाता विचारते एका देवांना, तर ते देव सांगतात, की "तुझ्याच वडिलांच्या घरी यज्ञाला चाललोय." आणि ते देव म्हणजे ते म्हणतात, "अरे तुला माहित नाही, त्याबरोबर सती माहेरी जायचं म्हणजे कार्यक्रम आहे, मला बोलवलं नाही." तिला कसंच तरी. मग ती म्हणते, "आपण जाऊया चला." तर म्हणजे गुरूंच्या घरी, माहेरी आणि असं म्हणजे जायला आमंत्रणाची वाट बघू नये. पण शिवजी म्हणतात, "वाट बघू नये मान्य आहे गं, पण चुकून विसरले असले तर, मुद्दाम आमंत्रण दिलं नसलं तर नाही." पण सती काय ऐकत नाही. मग शिवजी सांगतात, "ती तुम्ही पण चला." मग ते म्हणतात, "मी येणार नाही, तू नंदीला घेऊन जा." मी नंदीला घेऊन जाते, पोहोचते आणि तिथे पाहते तर म्हणजे ती आश्चर्य करते, की एवढा मोठं सगळं म्हणजे सगळं काय म्हणू उभा केलंय हे सगळं कार्यक्रम आणि वडील मला विसरले असतील. मग ती आईला विचारते. मग आई हे झालेलं सगळं सांगते. मग त्या क्षणी ती पतिव्रता नारी, ती म्हणजे नवऱ्याचं निंदा ऐकू नाही शकत आणि ती यज्ञाचे ती हे असते ना, तिथे जाते आणि सगळ्यांना संबोधित करून सांगते, की माझ्या वडिलांनी तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याचा अपमान केला तेव्हा. आणि तो अपमान ज्या वेळेस ज्यानी ऐकला त्या सगळ्यांना त्याची शिक्षा मिळणार. आणि म्हणजे माझ्याच घरी असा त्यांचा अपमान झालेला ऐकल्यावर मला आता म्हणजे जीवन जगावंच वाटत नाही. आणि म्हणते की पुढच्या जन्मी मला तेच पती म्हणून प्राप्त व्हावेत असे म्हणून ना, ती योगाग्नीमध्ये स्वतःला जाळून घेते. आणि मग हे पुढे नंदी धावत जाऊन शंकरांना सांगतात आणि मग रुद्र हे प्रकट होतात. एक म्हणजे रुद्र प्रकट होतात. काय बरं त्यांचं नाव? थांबा मला नाव आठवत नाही. वीरभद्र, वीरभद्र ते की असं काहीतरी ते रुद्र प्रकट होतात. आणि मग तुम्हाला गोष्ट माहीत असणार, सगळ्या यज्ञाचा विध्वंस करतात. मग मागून शिवजी येतात आणि ह्या ह्याचं म्हणजे ते जे ऋषीमुनी तेव्हा शिवजींना वगैरे हसलेले असतात, तो वीरभद्र सगळ्यांना शिक्षा देतो. आणि मग हे शिवजी येऊन दक्षाचं डोकं उडवतात. म्हणजे यज्ञाचं काय होतं बघा हां. आणि तिथे विष्णूंना पण त्यांनी हे केलेलं नसतं. म्हणजे त्यांचं ध्येय, यज्ञाचं ध्येय काय असं नव्हतं, की विष्णूंच्या साठी केलेलं ध्येय काय होतं, शिवजींना कमी दाखवणं. आणि शिवजी हे आद्य वैष्णव आहेत. तुम्ही वैष्णवांची सेवा करायला हवी, ना की त्यांचा अपमान. मग त्यामुळे हे कसं झालं बघा यज्ञाचं. आणि मग नंतर शिवजींना हे विष्णू शांत करतात आणि मग पुढे दक्ष प्रजापतींना शिवजी एक बकऱ्याचं डोकं आणून जोडतात आणि मग नंतर त्यांनाही कळतं आणि ते वनात निघून जातात हे करायसाठी, म्हणजे तपश्चर्या करायसाठी. घ्या माताजी पुढची मोठी आहे गोष्ट हो. खूप काही शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही ह्यातनं हे लक्षात ठेवा, की तुम्ही कुठल्याही यज्ञाचं ध्येय काय असावं, तर विष्णूंची सेवा हां, समाजाचं कल्याण असं. चालेल वाचूया श्लोक हां. आता एकच मिनिट वाचतो. हं. हरे कृष्ण. प्रवृत्तीं च निवृत्तीं च जना न विदु असुरा न शौचं न अपि च आचार न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिर्भूतपणा किंवा सदाचार, सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. आणि हे 7व्या अध्यायात आपण बघितलेलं बघा, जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे मन मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे. असे दुष्ट लोक म्हणजे हे लोक कृष्णांचा आश्रय घेत नाहीत. जे मूर्ख आहेत, जे मायेने म्हणजे ज्यांचं ज्ञान झाकलेलं आहे वगैरे, हे कृष्णांकडे येत नाहीत.
तसे इथं आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात बघा, काय करावं काय करू नये ह्याची त्यांना जाण नसते आणि जाण नाही म्हणून एखाद्या योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन करायची पण इच्छा नसते. का? तर त्यांना ज्ञानाच्या मार्गावर चालायला आवडतच नाही. शुचिर्भूतपणा नाही, सदाचार नाही, सत्य नाही. हां, घ्या माताजी. म्हणजे तुम्ही आसुरी लोकांचे गुण बघा हां, ह्याला म्हणतात आसुरी स्वभाव. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हा पण बघा हां. नरकाचा हायवे सांगितलाय. लक्षात ठेवा हा 16.21 श्लोक, की कोणी विचारलं नरकात जायचा रस्ता कोणी सांगितलेला नाही आम्हाला, आम्हाला तिकडे पण माहित नाही तिकडेचं काय, तर त्यांना सांगा. तो पण रस्ता आहे, हायवे आहे अक्षरशः, की हरे कृष्ण त्रिविधम नरकस्य सॉरी त्रिविधम नरकस्य इदं द्वारम नाशानम आत्मना काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतं त्रयं त्यजेत. हा की काम क्रोध लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. बघा हा तुम्ही की ही 3 तुम्हाला नरकात नेऊन फक्त थांबवत नाहीत तर आत्म्याचा विनाश करतात. हा म्हणजे आपलं अस्तित्व संपवून टाकतात. काय? काम, क्रोध आणि लोभ. आपण हे बघा ह्या ज्ञान योग शिकतोय ना आपण. तर ह्याच्या सुरुवातीपासून आपण शिकतोय, की काम, क्रोध, लोभ. मग कामना म्हणजे इच्छा. इच्छांच्याच स्टेजवर स्वतःला कंट्रोल करायला शिकायचं. बुद्धीने मनावर ताबा ठेवायला, की ही माझी इच्छा बरोबर आहे का? हां. किंवा हे मी चुकीचं करतोय की बरोबर करतोय असं. नाहीतर आता नको. स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकायचं. आत्मसंयम हवं तुमच्याकडे. तर अब आता जी पुढची स्लाईड घ्या. नाहीतर हे तुम्हाला हे थेट नरकात नेऊन पोहोचवतात. तर कसं ते बघा. ही होती कामना. द्रौपदी प्रती हां. कुणाची ह्या म्हणजे कौरवांची, दुर्योधन एकट्याची म्हणा तुम्ही आणि त्या एकट्या दुर्योधनामुळे त्यांनी 100च्या 100 भावांचा विनाश करून बसला तो. हां, तर त्याच वेळेस आपण हे चुकीचं आहे, एवढा तर सदसद विवेक बुद्धी हवी होती ना, ती दिली नाही ना. वडिलांनी सांगितलं ना ह्याचं हे नाही. हा तर गुरुकुलात जाऊन शिकला-बिकला होता. पण त्या मार्गावर चालायची इच्छा नव्हती ना. मग आता ती कुठे बघा हां, ही कामना. पुढे घ्या. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. मग ते मिळत नाही म्हणून अँगर, पांडवांबद्दल राग, ते हस्तिनापूर हवं, ती द्रौपदी हवी. हाय त्याच्या हस्तिनापूर हवंच, ते आमचंच आहे एकट्याचं. त्यामुळे राग. हां, आता ते म्हणजे कामना, काम, क्रोध, मग लोभ झाला त्याचा. आता जी पुढची स्लाईड घ्या. हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ इतका जास्त होता, इतका जास्त, की हां, म्हणजे ते फक्त मलाच हवं, मलाच हवं. त्यामुळे नेऊन पोचलवलं कुठं सांगा त्यांनी? समोर कृष्ण होते, पण महाभारताच्या युद्धात मुक्ती मिळवू शकले का? हं. तर लक्षात ठेवा, काम, क्रोध, लोभ ही नरकांची महाद्वार आहेत. त्यामुळे आपण आणि ती आत्म्याचा विनाश करतात. त्यामुळे आपण प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. हं. हां, आता हे मी पुन्हा-पुन्हा आठवून-आठवून सांगू इच्छा आहेत बघा. हे मनुष्याचे 4 दोष आहेत, की चुका करणे, तो भ्रमात असतो. मी केलंय, माझं आहे सगळं, माझ्यामुळे तुम्ही आहात असं. अपूर्ण इंद्रिये आणि इतरांना फसवायची प्रवृत्ती. तर आपण आहे ना, ह्यापासून स्वतःला जरासं हे दोष कमी करायचा प्रयत्न करायचा. पण लक्षात ठेवा, की चुका करणे, भ्रमात असणे, अपूर्ण इंद्रिये आणि इतरांना फसवायची प्रवृत्ती हे आपले 4 दोष आहेत मनुष्यांचे. जरा त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आहे ना, हे बघा हां, हा चार्ट लक्षात घ्या म्हणजे इंटरेस्टिंग आहे, की आता आपण काय बघितलं, दैवी आणि असुरी गुण दोन्ही आपल्या आतच आहेत. तर सत्ययुगात कोण होता? वराह अवतार घेतला हां, वराहदेव हिरणाक्ष. म्हणजे हिरण्यकश्यपूचा भाऊ, ज्याने पृथ्वी ह्याच्यात नेली रसातलामध्ये. तर ती पृथ्वी आणण्यासाठी विष्णूंनी वराह अवतार घेतला आणि त्याला मारून पृथ्वीला परत होतं तिथे आणलं. तर ही युद्ध कुठं झालीत बघा, वेगवेगळ्या ग्रहांवर झालीत. हं. मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगात श्रीराम आणि रावण हां, ह्यांची युद्ध कुठं-कुठं झालीत बघा. श्रीरामांचं युद्ध
म्हणजे श्रीराम भारत भूमीतले होते, रावण लंकेतला होता, वेगवेगळ्या देशांमध्ये झाली. मग द्वापारमध्ये काय झालं, पांडव आणि कौरवांची युद्ध म्हणजे दोन वेगवेगळ्या गटात, एकाच कुटुंबातल्या दोन गटांमध्ये झाली. आणि कलियुगात आहेत ना, हे आपल्या आतच सुरू आहे. म्हणजे दैवी गुण कुठले, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता, हे दैवी गुण. आणि राग, लोभ, मत्सर, वासना इत्यादी गोष्टी ह्या म्हणजे आसुरी गुण. तर हे दोन्ही आपल्या आतच आहेत, एकाच व्यक्तीमध्ये आलेत. हा, तर हा फरक लक्षात घ्या. घ्या माताजी पुढची स्लाइड आहेत, त्याच्यावरनं कळेल तुम्हाला. हे बघा, वराहदेव आणि हिरणाक्ष हे वेगवेगळ्या ग्रहावर लढले. ग्रहांवरचे होते, म्हणजे लढले पण वेगवेगळ्या ग्रहांवरचे होते. माताजी पुढची स्लाइड घ्या. त्रेतायुगात राम आणि रावण वेगवेगळ्या देशातून होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे द्वापार युगात पांडव कौरव एका कुटुंबात आले बघा. हा, घ्या पुढची स्लाइड माताजी. आता कलियुगात आहे ना, हे देवी आणि असुरी गुण हे दोन्ही आपल्या आतच आहेत, ते बघा. तर आपण आपल्या दैवी गुणांना पुढे न्यायला पाहिजे, तर आपण कृष्णांकडे जाऊ शकू. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर तो आपला एक मुखवटा आहे ना, म्हणजे सत्यात जगायला शिका तुम्ही, कृष्णांशी जोडून घ्या. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, हे बघा, शास्त्रांवर देवांवरती विश्वास ठेवणार नाहीत कोण. म्हणजे ही कृष्ण, म्हणजे ही जग आहे ना, आपोआपच निर्माण झालंय, असं कुणी बनवलेलं नाही, मग मला तो दिसत का नाही, असं बोलणार आपण. आणि तिथे त्या गुगल फक्त पैसे देतं, पगार देतं, म्हणून बघा तो माणूस गुगलला नमस्कार करतोय. म्हणजे असं असतात असुरी गुण हे. हा, घ्या माताजी पुढची slide. तर हे बघा, हा आताच मी सांगितलेलं कसे वाढवायचे आपले दैवी गुण. तर तुम्ही आहे ना, इथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे गुड इन तर गुड आउट, ही कॉर्पोरेट हे टर्म आहे. चांगलं आत घेतलं तर चांगलं बाहेर पडणार, गार्बेज इन गार्बेज आउट. जर का तुम्ही कचरा आत भरलात तर बाहेर कुठून काय पडणार आहे, कचराच पडणार ना. तर आता इथे बघा, ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही चांगलं घातलं तर आउटपुट शेवटचं चांगलं असणार. चांगले विचार भरलात तर चांगले शब्द, चांगले शब्द असतील तर त्याच तुमची वाणीच तुमचं कार्य ठरवत असते ना. मग कार्य चांगलं म्हणजे काय करता, ते तुमच्या सवयी बनणार. मग चांगल्या सवयीनीच तुमचं चांगलं चरित्र बनणार. हा, आणि त्या जसं तुमचं चरित्र आहे तसं तुमच्या मनात विचार येणार. आणि ह्याच ठिकाणी सगळं वाईट वाईट घातलं तर वाईट बनत जाणार. त्यामुळे प्रत्येक चांगले विचार घ्या, चांगले शब्द वापरा, त्याप्रमाणे कार्य चांगली करा. मग तेच तुमच्या सवयी बनतील, ते चरित्र बनेल त्याच सवयींचं, आणि त्याच सवयींचं परत विचार येतील. हा, तर इथे प्रत्येक ठिकाणी चांगलं भरायला शिका, गुड. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. ते बघा, आपल्या सर्वांच्या आत भूते आहेत. मग त्या कंस, शिशुपाल वगैरेंना कसं पार कराल, तर हरिनाम जप कलियुगाचा धर्म आहे. हरिनाम जप त्या मुली कशा तल्लीन होऊन करतायत बघा, आपण पण करावा लागेल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हा जो कालिया आहे ना आपल्या मनामधला, असं 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 इकडून तिकडून, त्याला आपण आहे ना, त्याला आपण दाबून चांगले गुण वर काढायला पाहिजेत आपण. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्याच्या माथ्यावर पाय ठेवून आपण वर यायला हवं. आता हे पण एक लक्षात ठेवा, की आपण विनाकारण खूप कारण पण सांगतो, चिंता करतो. तर हे बघा, हा, तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहे का, तर हो, मला आहे. मग आपण याबद्दल काही करू शकता. दोन पर्याय आहेत, आपण याबद्दल काही करू शकता आणि काही करू शकत नाही. मग काय करू शकत नाही असेल, हा, तर सगळ्यात खाली या, काय करू शकता नाही. मग त्या पिवळ्या बाणाने वर जा. मग काळजी कशाला करताय, असा एक प्रश्नाची काळजी तुम्हाला लागलीये, की ज्यात तुम्ही काहीच करू शकत नाहीये. मग काळजी करू नका, कृष्णांवर सोपवा आणि व्हा रिकामं.
जर का तुम्ही त्या प्रश्नाबद्दल काहीतरी करू शकताय, तर उठा. जे करू शकताय ते योग्य प्रकारे करा आणि कृष्णांवर सोडू द्या. काळजी करू नका. जो काय कार्य करू शकता ते करा. हं. झालं. म्हणजे तुमच्या आयुष्यात समस्या असतील तर. आणि म्हणजे असतात पण त्या आणि नसलेल तर मग काळजी कशाची करताय? हं. का कोणास ठाऊक हल्ली जो तो स्ट्रेस, टेन्शन मला अजूनही हे शब्द पण घ्यायला नको वाटतात तोंडात. तर छोटी-छोटी मुलं पण असे शब्द तुम्ही वापरता. असं नका करू. तुम्ही स्वतःला म्हणजे जरासं स्ट्राँग बनवा. हं. आता हे लक्षात ठेवा. जर का काळजी आहे, तर जे काही करू शकता ते करा आणि म्हणजे तुमचा रोल प्ले करा. सोडून द्या. काही करूच शकत नाही, तर मग नुसती काळजी करू नका. स्थिर राहायला शिका आणि जर का काही समस्या नाही, तर मग कशाची काळजी करता? हं. घ्या मग त्याची पुढची स्टेप. कारण हे विश्व चालवायला कृष्ण समर्थ आहेत. आपण चालवत नाही हे विश्व. हे त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांनी तर सांगितलेलं आहे ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारतात. म्हणजे ते त्या त्यावेळेस येणार आहेत. त्यामुळे नुसती चिंता करू नका. जॉब करा, आनंदी राहा. हं. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हं. झालं झाला आपला अध्याय बघा. माताजी झाला आपला अध्याय रेकॉर्डिंग स्टॉप करा.